हॅलो नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप छान सकाळ झाली एकदम आणि सकाळी 7-7:30 वाजलेले. मस्त मी फ्रेश वगैरे झालेली आणि हा आमच्या विंडोचा व्ह्यू आहे बाहेरून बाल्कनीमधला. आणि काल हनुमान जयंती होती, त्याचं हे पूर्ण प्रिपरेशन होतं कालचं. छान वाटत होतं. मस्त सकाळ सकाळ चहा केला. चहा इज मॅन्डेटरी. इफ यू नो मी यू नो मी. नंतर हे आल्मंड्स आहेत, बदाम आहेत सोक केलेले रात्रीचे, ते आधी खाल्ले एम्प्टी स्टमक. आणि यू कॅन सी माय स्किन ग्लोईंग अँड ग्रोईंग. सो खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. मग 1 कप चहा घेतला, दिवसाची सुरुवात केली छान. बॅकग्राऊंड व्हॉईस कार्तिकचा येतो आहे, सो प्लीज इग्नोर. आणि मस्त सिनरी बघत मस्त चहा घेतला. रेडी वगैरे झालो. आम्ही थांबलेलो कारसाठी. कार आणून ठेवलेली, पण ती गेटपर्यंत म्हणजे भाऊ गेलेला आणायला. आम्ही निघालो आहे म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे पप्पांचं गाव, कुलदैवताला. वर्षातून एकदा वगैरे ते जातात, तर यावेळेला आम्ही पण होतो. मग भाऊ कार वगैरे घेऊन आला आणि आमची चाललेली तयारी. ह्यांचे इन्स्ट्रक्शन चालू होते, काय काय सांभाळून जावं आहे ते. आणि मेन म्हणजे हे नव्हते, आणि कार्तिक, मी, माझी बहीण, आई, पूनम, भाऊ आणि बाबा जाणार होते गावी. सो असे सगळे इन्स्ट्रक्शन चालू होते. मग आम्ही गणपती बाप्पा मोरया करत निघालो आमच्या प्रवासाला. आणि खूप ट्रॅफिक होतं, कारण गुड फ्रायडेची सुट्टी होती, सॅटर्डे संडे 3 दिवस होते. मग सगळी लोकं अक्षरशः बाहेर निघालेली असं वाटत होतं. छान ऊन घेत होती मी तर विंडोमधून, पण काय माहिती गरम पण होतं, तर AC पण चालू होता. मग पुढे प्रवास आम्ही चालू केला आणि खरंच खूप छान वाटत होतं. इतक्या दिवसाने मी थोडं सिटीमधून बाहेर निघालेली, म्हणजे गावी वगैरे जाऊन आलेली मी मध्येच, पण असं दुसरीकडे कुठेतरी, म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे माहेरच्या गावाला, पप्पांच्या गावाला जाऊन खूप वेळ झालेला. सो खूप मजा येत होती. कार्तिकने पण खूप एन्जॉय केलं. आणि आम्हाला वाटेतच, म्हणजे आम्ही जात होतो, आम्हाला माझी बहिणीचं लक्ष गेलं अचानक. माझी मम्मी तर झोपूनच गेलेली, पण आम्ही सगळं बघत जात होतो. म्हणजे टर्नल्स, डोंगर वगैरे. डोंगरात भरपूर म्हणजे खोदकाम वगैरे करून रस्ते वगैरे काढण्यात. पण असं करू नका, डोंगर खोदले तर पाऊस पाणी कमी होईल. पण काम चालू होतं कुठे काय ठिकाणी. सो पण खरी मजा, म्हणजे आय एम अ माउंटन पर्सन. मला डोंगर म्हणजे उंचवटा वगैरे असं बघायला आवडतं. म्हणजे जायला भीती वाटते उंचावरून, पण बघायला वगैरे मला आवडते ह्या गोष्टी. आणि इथे मध्ये आम्ही इथे कुठे थांबलेलं, उडी असं काहीतरी होतं, मला नाव नाही आठवते आता. तिथून आम्ही हे घेतलं आणि वाटेत माझी बहीण बोलली बघ विशाल दादलानी. मग ते भेटले, नमस्कार वगैरे त्यांनी कारमधून केला आणि ते म्हणले की आवाज हे करू नका, आता सगळे गोळा होतील. मग आम्ही त्यांना प्रायव्हसी देऊन सोडलं त्यांचं आणि पुढे निघालो कारची विंडो हे करून. आम्हाला वाटेत मंकीसुद्धा दिसले आणि कार्तिक खूप एक्सायटेड होता मंकी बघून. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं, ट्रॅफिक खूप होतं, म्हणजे जाईल तिथे ट्रॅफिक होतं. म्हणजे 3 दिवस सुट्ट्या म्हणून अक्षरशः निघालेली फिरायला. आणि या डोंगरकडा सगळ्या. मग आम्ही थोडं स्नॅक वगैरे खाल्लं गाडीत बसून. आणि थोडं अर्ध्या प्रवासात आम्ही म्हणजे थांबलो. कार्तिक झोपले, सगळेच झोपले. माझा भाऊ ड्राईव्ह करत होता. आणि मला हे टर्नल्स वगैरे आवडतात. मग आम्ही तळेगावला थांबलो. आणि तुम्ही बघू शकता गर्दी. मग कार्तिकची हे सगळं बघून कार्तिकचे डोळे फिरलेले आणि त्याची घाई लागलेली. आम्हाला पण चिक्की वगैरे घ्यायचीच होती. मग आम्ही इथून चिक्की वगैरे घेतली आणि सगळे त्याला जे कँडी वगैरे घ्यायचं त्याला एकच कँडी दिली. आणि हे जे स्पॉट झाले ते खूप महाग वगैरे भेटतं. नंतर आम्ही नाश्ता, वडापाव वगैरे, मिसळ वगैरे घेतली. तिथे पण तुम्हाला माहिती आहे, कुपन दाखवूनच सगळं घ्यावं लागतं तुम्हाला, कुपन घेऊन. मग पेटभर नाश्ता वगैरे केला. मी पण मस्त वडापाववरती ताव मारला सकाळ. मला माहिती आहे मी खूप अनहेल्दी खाल्लं आहे, पण इट्स ओके. नंतर चहा, कॉफी वगैरे आमच्या प्रेफरन्सनुसार घेतला आम्ही. कार्तिक थोडा इरिटेट होत होता, पण आम्ही ठरवलं की पुढे प्रवास करायचा, कारण त्याला गाडीतून इतक्या वेळ हे नव्हतं. नंतर माझं लक्ष गेले ते सिटीच्या ह्याच्यावर. खूप बिल्डिंग्स तयार होत आहेत आणि खूप ट्रॅफिक होतं आहे आणि खूप गर्दी आहे. आम्ही जसं पुण्याच्या मार्गाने चाललेलो, पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की मॉल्स बनत आहेत, पण छोटी दुकानं नाही आहेत. आणि फक्त बिल्डिंग्सच बनत चालले, म्हणजे रहिवाशांसाठी फक्त राहण्याची सोय आहे,
पण आजूबाजूला जसं आता आपण ठाण्यात किंवा मुंबईत बघतो छोटे छोटे स्टोर्स असतात, तसं मला काही दिसलं नाही. पण आता इन द सिटी मला माहिती नाही अजून काय. पण मी मॉल्स वगैरे बरेच बघितले, म्हणजे लहान मुलांसाठी फर्स्ट क्राय वगैरे हे ते, म्हणजे ह्या गोष्टी भरपूर होत्या, झुडिओ वगैरे येते. आणि नंतर आम्ही वाटेत पेरू घेतले आणि कार्तिकने मस्त एक एक पेरू एन्जॉय केला. तुम्हाला खरं सांगू, आता देशी पेरू हे भेटणंच बंद झालं आहे आणि मी खूप बोलतो ना वर्ष झाले देशी पेरू बघितलाच नाही आहे. म्हणजे तो आपला जो ओरिजिनल पेरू असतो तो मी बघितलाच नाही आहे. आणि हे असे स्पॉन्जसारखे पेरू हल्ली भेटतात का असं माहिती नाही, का केमिकल. गावी तर मी बघितले फवारा वगैरे मारतात. आणि इथे पुणा एंड होतो, नीरा नदी लागते. नीरा नदी लागली की समजायचा पुणा एंड झाला, पुणा संपला आणि आपण पुढच्या मार्गाला वाटचाल करत आहोत. सो अर्धा रस्ता तर आमचा इथे क्लिअर झालेला. नंतर आम्ही हा शूट घेतला, म्हणजे थोडं खंडाळ्याची ते गेले तेव्हा हे शूट घेतलं. आणि पुढे जाऊन आम्हाला म्हणजे सातारा वगैरे आम्हाला जवळ आहे. साताऱ्याला पोचलो आणि पप्पा खूप एक्सायटेड होते. पप्पानी पण खूप दिवसातून गावी गेलेले आणि त्यांची स्टोरी चाललेली की असं तसं, आधी हे असं होतं, आधी हे तसं होतं. पण आता बहुतांश म्हणजे लोक मुंबईला शिफ्ट झाले आहेत, किंवा आता असं बघायला गेलं तर जुनी पिढीच तिकडे आहे आणि खूप कमी प्रमाणात यंग पिढी तिकडे आहे. पण छान वाटलं. पप्पांनी आम्हाला त्यांची शाळा दाखवली. ही शाळा आहे त्यांची ZP. ते म्हणायचे तिथे देऊळ वगैरे होते, तिथे आम्ही अभ्यास वगैरे करत बसायचो आधी. म्हणजे ती नवीन बांधली, आधी जुनी होती थोडी. आणि हे पॉन्ड वगैरे आता उन्हाळ्यामुळे सगळं सुकलेले. इथे बायका कपडे वगैरे धुवायला येतात, जे की नाही धुतले पाहिजे पण ते येतात. आणि हे शिप होते, धनगर शिप वगैरे घेऊन जात होते त्यांचे. आणि छान वाटत होतं हा पूर्ण सिनारिओ बघायला. नंतर आम्ही फायनली मंदिरात पोचलो. आम्हाला गावची कुलदैवत आहे वडजाई देवी खेडची. आणि तिथे हा हौदा पण आहे. तुम्ही काय म्हणतात माहिती नाही, पण इथे तर हौदाच म्हणतात. कार्तिकने पहिल्यांदा बघितलं म्हणजे त्याने ते यूज पहिल्यांदा केलं. असं त्याला कळालं की हे वरती खाली केलं की पाणी येतं. सो इथे बरं सगळी जुनी माणसं वगैरे पगडी वगैरे घालून. आणि नंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला सगळीकडे, देवीची ओटी वगैरे भरली सालाप्रमाणे. आणि आमचा अवतार येऊसर मंदिरात असा झालेला, म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला खूप वेळ लागला, कारण आम्ही स्टॉप घेत चाललेलो. आणि काय जण ओळखत होते, पप्पांना वगैरे ओळखतात तिकडे. मग आम्ही ओटी वगैरे भरली, सगळं त्यांच्याशी थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि मग निघालो. म्हणजे तिथेच आम्ही जेवण वगैरे करणार होतो. मम्मीने सकाळपासून अक्षरशः 3 वाजल्यापासून तिने पुरणपोळ्या वगैरे आदली तयारी करून ठेवलेली आदल्या रात्री. पण पोळ्या भजी तिने सगळं सकाळी उठून केलं. आणि तिथे वाटतं हनुमान जयंतीच्या वेळेला म्हणजे आधी जत्रा पण होऊन गेलेली, होम हवन चालू होते. मग माझ्या बहिणीने नैवेद्य वगैरे दाखवला. हे सगळे रक्षक आहेत देवीचे, सो सगळ्यांना नैवेद्य दाखवायला लागतो, म्हणजे 50 हे असं काहीतरी आहे. मग सगळ्यांनी आम्ही मंदिरातच जेवून घेतलं. तिथे काय असं ऑब्जेक्शन नाही आहे जेवणाच्या ह्याच्यात. मग मस्त वगैरे जेवून घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पावसाचं थोडं वातावरण होतं म्हणून आम्ही थोडी घाईघाईच केली आणि खूप वारा सुटलेला. पण मजा येत होती म्हणजे बघून. पण जसं आता मी गावची देवळं वगैरे बघितली तर खूप लोक स्वच्छता ठेवत नाही, मला असं म्हणता येईल. तिकडचे जे रहिवासी, जसे आता सिटीमध्ये तिकडच्या एरियामधले तिथे लोक त्या मंदिराची काळजी घेतात, तसं तिथे नव्हतं. कदाचित ते लोक बिझी असल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. मग आम्ही परत निघालो दुसऱ्या देवीच्या दर्शनाला. ओझरडे इथे पद्मावती आई आहे, तिथे आम्ही निघालो, दर्शन वगैरे घेतलं. हे म्हणजे हे गावच पूर्ण स्वच्छ आहे ओझरडे. आम्ही मूळ इकडचेच आहोत. नंतर आजारामुळे पूर्ण भावकी दुसऱ्या गावी शिफ्ट झाली, पण आम्ही मूळ रहिवासी इकडचेच आहोत ओझरडेचे. तिकडे आमच्या आडनावाची लोक, टिके हे आडनाव खूप कमी आहे आणि लोक म्हणतात की टिके हे आडनाव आम्ही कधी ऐकलं नाही आहे, पण आम्ही मूळ तिकडचे ओझरडेचे. मग आम्ही तिकडचं दर्शन वगैरे घेतलं, देवीची ओटी भरली. आता आम्ही निघालेलो सुरूरला. जी वडजाई देवी आहे त्यांचे रक्षक होते सुरूरचे दावजी पाटील. मग त्यांना निघालेलो पुढे. म्हणजे त्यांनी सगळ्या विद्या शिकलेल्या आणि देवींनी त्यांना आदेश दिलेला की तुम्ही ह्या विद्या चांगल्या गोष्टींसाठी वापराल. म्हणून त्यांचं दर्शन घेतल्यावर त्यांचे जे रक्षक आहे दावजी पाटील, असं त्यांचंही रक्षण घ्यावं लागतं. आणि तिथे खूप वारा सुटलेला, खूप म्हणजे खूप. हे दावजी पाटील आहेत, यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि हे कंपल्सरी आहे. त्या देवीला गेले की ह्यांना जावं लागतं, दावजी पाटील.
हे घ्यावं लागतं. तिथे एका बाईच्या अंगात आलेलं, सो आम्ही बाहेरच थांबलेलो आणि मग दर्शन वगैरे घेतलं. इथे पण खूप मंकीज होते, खूप माकडं होती आणि पूर्ण पावसाळ्याचा सीन झालेला, म्हणून आमची थोडी लगबग चाललेली घरी जायची. आणि छान असं क्लाउड झालेले. आता हे का आले ते मला माहिती नाही, कारण इंस्टाग्रामची स्टोरी जरा काहीतरी वेगळं सांगते या क्लाउड्समागे. सो गॉड नोज रिॲलिटी काय, मी यावर काय बोलणार नाही. पण आम्ही निघालो पुढे आणि अंधार झालेला, कारण आम्हाला पोचता कारण 11 वाजले, 11 साडे 11 वाजले. आणि मग आम्ही ह्यांना सांगितलं जेवण मागवून ठेवा, कारण आता आम्ही स्टॉप नाही घेणार. आणि बाय, दॅट्स फॉर इट, बाय.